महाराष्ट्रात सध्या इलेक्शनचं वातावरण चाललं आहे. तरी तुम्ही बघत असाल की कितीतरी जण हे बिनविरोध निवडून आलेत. आता आमच्याच कल्याण डोंबिवलीमधून तुम्ही बघसाल तर जवळपास 20 ते 21 जण हे बिनविरोध निवडून आलेत. बिनविरोध म्हणजे एक प्रकारे लोकांचा मतदाराचा हक्कच खेचून घेतल्याने झाला. आता त्या वार्डातील लोकांनी किंवा त्या पॅनलमध्ये लोकांनी मतदान कोणाला करायचं, त्यांचा मतदानाचा हक्कच एक प्रकारे खेचून घेतला गेला आहे. कारण की ते डायरेक्ट बिनविरोध आले. आणि हे सध्या महानगरपालिकेचे इलेक्शन चाललेत. तर तुम्ही बघू शकता एकमेकांना सडकाडून टीका करणारे पक्ष हे एकमेकांसोबत युती करत आहेत, काही आघाडी करत आहेत, अलायन्स होतात आहेत त्यांच्या. तरी तुम्ही यावेळेस मतदान करचाल तेव्हा तुम्ही तो पक्ष नका बघू. तुमच्यातला जो माणूस आहे, जो व्यक्ती आहे, जो इलेक्शनला उभा आहे, तो तुमच्या प्रभावासाठी किती कामाचा माणूस आहे, किती काम करतोय, किती वेळेला धावून येतोय. कारण की पक्ष कधी बघायचे, जेव्हा स्टेटचं इलेक्शन असेल, जेव्हा नेशनचं इलेक्शन असेल, तेव्हा पक्ष बघायचे. जेव्हा हे नॉर्मल इलेक्शन होतात, त्या इलेक्शनमध्ये बघायचं की कुठला माणूस आपल्या जवळचा आहे, आपण त्याकडे हक्काने जाऊ शकतो, तो आपल्या मदतीला कधी पण येऊ शकतो. अशाच माणसाला मतदान करा. ह्या इलेक्शनला पक्ष नका बघू. तुमच्या जवळचा माणूस, तुमच्या हक्काचा माणूस, जो तुमच्या हर गोष्टीला तुम्हाला कधी पण तुम्ही त्याकडे जाऊ शकता, मदत मागू शकता. अशाच माणसाला मतदान करा. मग तो भले कोणत्याही पक्षाचा असू दे. त्या पक्षाशी भले तुमचा विरोध असू दे, नाही ते काही असू दे. परंतु तो जर माणूस जर चांगला असेल, तर नक्कीच त्या माणसाला मतदान करा. धन्यवाद.